विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. जेईची तयारी करणारी ब्रिलियंट मुलं मी दरवर्षी बघितलेत, की ज्यांचा अभ्यास खूप चांगला असतो. एमसीक्यू सॉल्व्हिंग प्रॅक्टिस खूप छान असते. पण त्यांनी जेईसाठी खूप वेगळ्या टॉपिकची तयारी केलेली असते. थोडक्यात फंक्शन जास्त डिटेलमध्ये करतायत. क्वाड्रॅटिक इक्वेशन नावाचा एक टॉपिक आहे. डिटर्मिनंट एक्स्ट्रा केला जातो लक्षात घ्या. पण बोर्डचं प्रिपरेशनला या टॉपिकची जास्त गरज लागते का? नाही. प्रॉब्लेम कुठं होतो माहितीये का, की ब्रिलियंट स्टुडंट आहे. पण मी आता करू काय नक्की? बोर्डच्या प्रिपरेशनसाठी मला काय केलं पाहिजे हेच मुलांना माहीत नाहीये. मी एक ऑर्डर देणार आहे तुम्हाला, म्हणजे क्रम सांगणार आहे. त्या ऑर्डरनच तुम्ही बोर्डची प्रिपरेशन करायची. मी सांगतो तेच करायचं. आता सुरुवात करूया. जास्त वेळ तुमचा मी घेणार नाही. ओके. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं का. मी तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं सांगतोय. फर्स्ट स्टेप तुम्हाला ना 3च थेरम आहेत. टॉपिकचं नाव आहे डिफरन्शिएशन. चेन रूल आहे. dy/dx इक्वल्स टू dy/du इंटू du/dx आहे. पॅरामीट्रिक इक्वेशन आहे. dy/dx इक्वल्स टू dy/dt अपॉन dx/dt. तुम्हाला व्हेरी इम्पोर्टंट थेरम इन डिफरन्शिएशन आणि सह्याद्री ट्युटोरियल असं सर्च करा. डिटेल व्हिडिओ मी बनवलेले आहेत. दरवर्षी बनवले. 4-5 व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटतील. सोप्या भाषेत मी तिन्ही थेरम एक्सप्लेन केलेत. तर हेच प्रश्न अगोदर का करायचे? अरे कोणताही पेपर काढा. या 3 पैकी एक थेरम हे विचारलं गेलेलं आहे, ते पण सेक्शन डी मध्ये. ओके. चला, म्हणजे पहिल्यांदा मी काय करणार, डिफरन्शिएशनचे थेरम 3 करणार. माझी 4 मार्काची फिक्स चांगली तयारी होणार. तर दुसरं दुसरं मी देतोय पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. त्याच्यात 2च थेरम आहेत. ओके. होमोजेनियस इक्वेशन सेकंड डिग्रीचं आणि टॅन थीटा. तर होमोजेनियस इक्वेशनचं थेरम जर विचारलं, तर टॅन थीटावरचं न्यूमेरिकल येईल. नाही तर थेरम विचारतील. टॅन थीटा इक्वल्स टू मॉडमध्ये 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. त्याचं प्रूफ विचारतात. मग हे सुद्धा 4 मार्क आपले फिक्स आहेत लक्षात घ्या. म्हणजे 5च थेरम केले आणि 8 मार्काची तयारी झाली बाळांनो. एक्स्ट्राऑर्डिनरी. ओके. तर त्याच्यानंतर मी काय करायचं सांगतो लक्षात घ्या. एक्सपेक्टेडचा फॉर्म्युला आहे एनपी. व्हेरियन्सचा फॉर्म्युला आहे एनपीक्यू. तुम्ही बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन हा टॉपिक काढा. बायनॉमियल शेवटचा टॉपिक. सॉल्व्ड प्रॉब्लेम बघा. एक्सरसाइजमध्ये मोजून 4 ते 5 प्रॉब्लेम दिलेत ते बघा. सांगतो जेव्हापासून सिलेबसमध्ये हा पॉइंट इन्क्लूड केलाय, मग याच्यावरचा प्रश्न विचारला नाही असं कधी झालंच नाही. कुठलाही बोर्डचा पेपर काढा, तुम्हाला एक्सपेक्टेड व्हॅल्यू व्हेरियन्स वरती 2 मार्काला क्वेश्चन दिसणार. चला, 80 पैकी 10 मार्काची तयारी फिक्स येणारच आहे या परीक्षेत. मग आता थोडासा माझ्यावर विश्वास ठेवा. नसेल विश्वास तर वायलन ॲप्लिकेशन काढा. त्यात सगळे 9च्या 9 बोर्डचे पेपर दिलेले आहेत. क्रॉस चेक करा. एक्सपेक्टेड व्हॅल्यू एंड व्हेरियन्स प्रत्येक पेपरवर तुम्हाला बघायला मिळेल. आता डिफरन्शिएशन थेरम ना एका पेपरमध्ये नव्हतं आलं कुठल्यातरी. ओके. पण त्या जेव्हा थेरम नाही येणार, तेव्हा एकदम ईझी त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स येतात बाळांनो. त्यामुळे त्याचाही तणाव घेऊ नका. बरं, त्याच्यानंतर आता चौथ्याला ना, की इंटिग्रेशन. आता मी तुम्हाला सांगतो ह्यात मी सगळं इन्क्लूड करतोय. डेफिनाइट प्लस इनडेफिनाइट. डेफिनाइट मधल्या प्रॉपर्टीज आहेत ते 0 टू a f of x dx इक्वल्स टू 0 टू a f of a मायनस x. पुन्हा a टू b f of x dx आहे. पुन्हा मायनस a टू प्लस a. इव्हन फंक्शन, ऑड फंक्शन आहे. ते 0 टू ट्वाइस a. ते एक थेरम आहे लक्षात घ्या. म्हणजे प्रॉपर्टी आहे आणि इनडेफिनाइट मध्ये बाय पार्ट्स आहे. ओके. आणि एक सबस्टिट्यूशनचा थेरम आहे. मग जवळ-जवळ खूप थेरम आहेत. अरे पण जवळ-जवळ 8 मार्क मॅक्सिमम चान्सेस आहेत बरं का, की 8 मार्काला इंटिग्रेशनचे थेरम परीक्षेत येऊ शकतात. मग चला इंटिग्रेशन. आता त्याच्यानंतर मग काय करायचंय? आता तुम्हाला सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही बऱ्यापैकी काय करता हे करतच नाही. इंटिग्रेशन राहू दे, नाही आम्हाला करायचं ऑप्शनला ठेवलंय. प्रॉपर्टीज तरी करा ना, थेरम तरी करा त्यातले. होऊ शकतात. आपल्या चॅनलवरतीच तुम्हाला प्रत्येक थेरम मिळेल. बाय पार्ट्स मिळेल आणि बाय पार्ट्स बघा यूव्हीडीएक्स थेरम तुम्हाला माहिती आहे बाय पार्ट्स. त्याचाच वापर करून या टाइपचे 3 फॉर्म्युले तुम्हाला तयार करायचे आहेत. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. त्याच्यानंतर एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स आणि त्याच्यानंतर एक्स स्क्वेअर प्लस हे 3 फॉर्म्युले. आणि ह्या 3 टर्म आहेत ना, ह्याच्याच मिळून 9 फॉर्म्युले आहेत. सांगू का? 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे. 1 अपॉन रूट पण आहे. तसं मग एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. 9 असे फॉर्म्युले आहेत, की ज्याचे प्रूफ परीक्षेत येऊ शकतात. तुम्हाला प्रूफचा व्हिडिओ पाहिजे असेल, हे 9 सर ते 9 इंटिग्रेशनचे प्रूफ द्या. असं कमेंट करा. मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरतीच बनवेल. कारण मला माहिती आहे रे, इंटिग्रेशनचं कुठलंही न्यूमेरिकल घ्या. तुम्हाला ॲट द एंड सोडवून सगळ्यात शेवटी आला,
तर इथपर्यंत पोहोचता बऱ्याच वेळा. इथपर्यंतच पोहोचताय. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे किती टाइप आहेत लक्षात घ्या. थर्ड टर्म ॲडजस्ट वगैरे करण्याचे. सोडवतोय मी, पण फायनली मला हेच फॉर्म्युला लागणार आहेत हे लक्षात घ्या. बरं. चला इंटिग्रेशन झालं. आता सांगतो. आता डायरेक्टली मी तुम्हाला 14 मार्क म्हणणार आहे. किती? 14 मार्काची तयारी करायची आपल्याला. बरं हे 14 मार्क तयार करताना मॅट्रिक्स आणि लॉजिक करायचंय. आता मी तुम्हाला सांगतोय बरं का बाळांनो. तोंडी सांगतोय हां, नीट लक्ष द्या. मॅट्रिक्स आणि लॉजिक करत असताना पहिला ट्रुथ टेबल करा. ओके. टाउटोलॉजी, कंटिन्जन्सी, कॉन्ट्राडिक्शन ते ओळखायला शिका. ओके. ट्रुथ टेबल फारसं अवघड नाहीये. मग स्विचिंग सर्किट करा. ओके. स्विचिंग सर्किट करा. मॅट्रिक्समध्ये इन्व्हर्स काढण्यासाठी पण ना मॅट्रिक्सच्या बद्दल तुम्हाला एक बोलू का रे मी, की बोर्डच्या एक्झामला तुम्हाला भरपूर वेळ लागणार आहे कॅल्क्युलेशनसाठी. पण सी-ई-टीमध्ये शॉर्टकट आहेत. कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही 10-15 सेकंदात सॉल्व्ह करू शकता. आपल्या YouTubeवर पॉप्युलरमध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर तोच व्हिडिओ आहे. कारण मी त्यात सगळे शॉर्टकट्स एक्सप्लेन केलेले आहेत. बरं ते जाऊ दे. म्हणजे मॅट्रिक्समध्ये तुम्हाला बोर्डसाठी वेगळं आहे बरं का, कॅल्क्युलेशन खूप आहे. मी काय म्हणतो माहिती आहे का, एक्झाममध्ये हा सगळ्यात शेवटी सोडवायचा असतो बरं का. आलं पाहिजे. पण इनिशियली त्याच्यावर मी जोर देणार नाहीये हे लक्षात घ्या. तर जवळ-जवळ 14 आणि 8 22 आणि हे 10 32 मार्क झाले की रे. म्हणजे 80 मार्काचा तुमचा पेपर जवळ-जवळ निम्म्या मार्कापर्यंत पोहोचलोय आपण. बरं, आता याच्या पुढं मी काय करू? मॅट्रिक्स, लॉजिक सांगू का? आता 100% गॅरंटीनं 4 मार्काला येणारा एक प्रश्न टॉपिक आहे. म्हणजे एका टॉपिक मधला एकच प्रश्न येतो लक्षात घ्या. एकच प्रश्न आहे. तो आहे एल-पी-पी. लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. सगळ्यात सोपं. पण मी ऑब्झर्व्ह केलंय, की जे बहुतेक हा टॉपिक आहे का नाहीये कुणास ठाऊक बरं का. मी एक्स्ट्राऑर्डिनरी मुलांना इथं ना सुरुवातीला ना, हे काय वेगळंच आहे, हे नाही जमणार या लेव्हलपर्यंत डिप्रेशनमध्ये जाताना बघितलं, की हे जमणारच नाही. पण इतकं सोपं आहे ना, ग्राफ तुम्हाला 10th स्टँडर्डला सायमल्टेनियस इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह केले युजिंग ग्राफिकल मेथड. तसंच आहे ते. तुम्हाला 3-4 इक्वेशन दिलेले असतात. टेबल तयार करायचं आहे, ग्राफ प्लॉट करायचं आहे आणि ॲन्सरसाठी फिजिबल रिजन शोधायचं आहे. मग ते एखादं फंक्शन तुम्हाला ते त्याची व्हॅल्यू मॅक्सिमाइज किंवा मिनिमाइज करायची आहे. मग हे एल सगळ्यात सोपं आहे. एल-पी-पी सगळ्यात सोपं आहे. म्हणजे मी 40 मार्कांच्या पर्यंत तुम्हाला पोहोचून दाखवलंय लक्षात घ्या. बरं ह्याच्यात मी डिफरन्शिएशनचे न्यूमेरिकल्स पकडलेले नाहीयेत. इंटिग्रेशन जवळ-जवळ 16 मार्काला आहे. ते बाकीचं पकडलेलं नाहीये. बरं याच्यानंतर आता काय करायचं? मी तुम्हाला सांगतो. आता नीट लक्ष द्या. 10 मार्काला तुम्हाला ट्रिगो फंक्शन आहे. किती मार्काला आहे? 10 मार्काला. ओके. आता वेटेज मला पटकन आठवेना, फिक्स वेटेज आठवेना, पण चांगलंच वेटेज आहे व्हेक्टरला. बरं, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो टॉपिकची नावं लिहितोय बरं का मी. इंटिग्रेशनचे न्यूमेरिकल्स, डिफरन्शिएशन टॉपिक आहे बरं का. हे सगळ्या टॉपिकचे ना तुम्हाला व्हिडिओज दिसतील भरपूर. आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टवरती जावा. मग आता मला सांगा, इथं जवळ-जवळ हे 10 मार्काला आहे रे. झाले आपले इथं 36 मार्क झाले होते, हे 4 मार्क पकडून. हे 10 म्हणजे 46 म्हणजे 50 मार्कापर्यंत पोहोचलो रे आपण. बरं. Trigo फंक्शनमध्ये काय प्रिन्सिपल सोल्युशन आहे, जनरल सोल्युशन आहे, साइन रूल आहे, कोसाइन रूल आहे. 10-15 मिनिटाची व्हिडिओ आहेत रे मी. व्हेक्टर सुद्धा सगळे थेरम मी प्लेलिस्ट आहे. चेक करा. पण सुरुवात करा. आपल्या चॅनलवर तुम्हाला मॅथ्सचा सगळाच कंटेंट मिळणार आहे. अजून प्लेलिस्टमध्ये बघा एका दुसरा टॉपिक तुम्हाला दिसेल आणखीन. त्याचे डिटेल्स व्हिडिओ प्लेलिस्ट थोडंसं खाली स्क्रॉल करत जावा. का? आपल्या प्लेलिस्ट पण खूप आहेत लक्षात घ्या. जवळ-जवळ 3000च्या आसपास आता चॅनलवरती व्हिडिओज आहेत. ओके. खरोखर YouTubeला धन्यवाद म्हणलं पाहिजे रे बाळांनो. आमच्या वेळेस असं काहीही नव्हतं लक्षात घ्या. मी माझ्या एका जुन्या मित्राला भेटलो होतो बरं का. त्याची स्टुडंट आता 12th मध्ये आहे. ओके. मग आमच्या डिस्कशनमध्ये आलं, की किती फायदा आहे ना मुलांना. सगळं अवेलेबल आहे सगळं. YouTubeवर खजिनाचा मी बऱ्याच वेळा म्हणतो सगळं. पण आपली मुलं काय करतात? मी तुम्हाला सांगू का? मी जेव्हा त्या स्टुडंटचा फोन चेक केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं 8-8 तास टाईमपास होतोय. कुठल्यातरी गेममध्ये टाईमपास होतोय. YouTubeवर टाईमपास होतोय. YouTubeवर दुसरेच व्हिडिओ बघता. तुम्ही अभ्यासाचे का बघत नाही कुणास ठाऊक? किंवा Instaवर टाईमपास होतोय. Snapchat तिथे 4-4 तास तुमचा वेळ जातोय. हां, तुम्हाला ते आवडते करा. निदान आत्ताचे काय आत्ता जो वेळ आहे ना, तो पीक पिरियड आपल्याला अभ्यास आत्ताच करायचा आहे. उंचवायचा आहे आपल्याला अभ्यास. हायर लेव्हलला न्यायचा आहे. करा ना या सुरुवात या गोष्टीला. हे बघा हे एका दिवसात होणार नाहीये. थांबा. आता तुम्ही म्हणाल, "सर तुम्ही तर टायटलच टाकलंय मॅथ्स हो, सुरुवात कशी करायची असं टायटल टाकलंय. सुरुवात ही अशी करायची. मी टायटल काय टाकणार होतो माहिती का? मॅथ्स इन 1 डे. हो, मॅथ्स तुम्हाला एका दिवसातच संपवायच्या बोर्डच्या एक्झामच्या वेळेस. पण थांबा. शांतपणे सुरुवात करा. या क्रमानच जावा. 40-50 मार्कांपर्यंत पोहोचा तुम्ही लक्षात घ्या.
बरं मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही इथे याल ना इंटिग्रेशन, तेव्हा थेरम प्रॉपर्टीज करायच्या. त्यानंतर बाकीचे न्यूमेरिकल्स राहू दे इनिशियली बरं का. एल मात्र सगळा अख्खा टॉपिक करायचा आहे तुम्हाला. इथं पण सगळं डिटेल करायचंय. मग तुम्ही हा अभ्यास करत असताना, जर तुम्ही ह्यातली एखादी प्लेलिस्ट ओपन केली आणि एक-एक व्हिडिओ बघायला सुरुवात केली तरी चालेल. 9-10 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. जास्त वेळ घेत नाही रे. 10-15 मिनिटाच्या वरती कुठल्या व्हिडिओचा वेळ घेतलेला नाहीये. माझं YouTubeवर ना तुम्हाला असे लाईव्ह लेक्चर नाही दिसणार मॅथ्सचे बरं का. माझ्या कॅमेराचा मोठा इश्यू झालाय लक्षात घ्या. म्हणजे अगदी मी Canonच्या सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन गेलो होतो मुंबईला. शेवटी आता मी दुसराच कॅमेरा घ्यायचा विचार करतोय. कारण लाईव्हमध्ये काय होतंय ते रिस्टार्ट होतंय सारखं. मुलं येतायत मला माईकमध्ये बऱ्याच व्हिडिओ खाली कमेंट असते, की "सर तुम्ही आता लाईव्ह घ्यायचं का बंद केलं?" रिझन तेच आहे मेनली. आता 4 ते 5 दिवसात मी दुसरा एखादा कॅमेरा घेऊन त्याच्यावर लाईव्ह किंवा हा जो कॅमेरा आहे तो मी आणलाय थोडासा रिपेअर करून चालतोय का बघूया आपण. म्हणजे मला म्हणायचं काय होतं बघा, की लाईव्ह सेशन मी घेतलेत, बघितलंय. पण लाईव्ह सेक्शन मला हे जरा इफेक्टिव्ह वाटतं लाईव्ह सेक्शनपेक्षा बरं का लक्षात घ्या. कारण इथे तुमचं पटपट तुम्हाला जे पाहिजे तुम्ही करू शकताय. ओके. लाईव्ह पण मी सुरुवात करणार आहे बरं का. मग चला सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. मॅथ्सची मनात भीती बाळगू नका. तुम्हाला हे लिहून दाखवायचं आहे. तुम्ही एम-सी-क्यूज पटपट सॉल्व्ह करताय. प्रेझेंटेशन इम्पोर्टंट आहे. त्यामुळे प्रेझेंटेशनला भर द्या. ऑल द बेस्ट.